खूप लोकप्रिय असलेल्या पुस्तकाचे 60 भाग भारत देशातील विविध भाषेत नामांकित शहरात विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत। संगीत संयोजनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक नामांकित शहरांमध्ये नाट्यगृहांमध्ये संगीताचे प्रयोग कलावंत बंधू आणि भगिनींनो, साहित्यिक आणि त्याचप्रमाणे वारकरी बांधवांनो, आज ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो आपण गुणगौरव सोहळा बाळासाहेब शिंगोले साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाचं फलित म्हणून या संघटनेच्या वतीने की म्हणजे ही संघटना आम्ही ज्या कार्यासाठी स्थापन केली आणि गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित, नवोदित, नामवंत अशा सर्वच कलावंतांच्यासाठी आम्ही जे काम करतो त्याच्यातलं आपल्या ठाणे जिल्ह्यातलं पहिलं पाऊल आपल्या या लेनाड या गावामध्ये पडलं। बाळासाहेब शिंगोलेंच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये ही क्रांतीला सुरुवात झाली आणि या क्रांतीचं एक प्रतिबिंब म्हणून आज संगीत क्षेत्रातलं खूप मोठं नाव म्हणजे बाळकृष्ण पाटेकर साहेब। आपण जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात की त्यांचा सत्कार करण्याचा योग हा माझ्यासारखा एका छोट्या कलावंतावरती आला। खऱ्या अर्थाने त्यांचं नाव मी यापूर्वी कलाक्षेत्रामध्ये खूप ऐकलेलं आहे, परंतु आज योगायोगाने संघटनेच्या माध्यमातून आज आमचा जो उद्देश आहे संघटना चालवण्याचा, संघटना स्थापन करण्याचा, तो कुठेतरी ठाणे जिल्ह्यामध्ये फलित झालं असं या ठिकाणी समाधान वाटतं। आणि म्हणून बाळकृष्ण पाटेकर साहेबांना या पुढील कालखंडामध्ये अजून भरपूर मोठी सेवा आपले मुंबईकरांना, ठाणेकरांना आणि अखंड महाराष्ट्राला द्यायची आहे आणि म्हणून त्यांचा हा गुणगौरव आपल्या संघटनेच्या वतीने आपण केलेला आहे। मला वाटतं अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती हे जे नाव आहे आणि ज्या नावामध्ये आपण न्याय आणि हक्क हे जे आणलेले आहेत, तर बाळकृष्ण पाटेकर साहेबांना देखील त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आतापर्यंतच्या कालखंडामध्ये भरपूरसे सत्कार, सन्मान स्वीकारलेले आहेत। त्याच्यातलाच एक आठवणीतला हा सन्मान असावा असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि पुढील सूत्रसंचालन या ठिकाणी संयोजक करतील अशी मी त्यांना विनंती करतो।